प्रभाग क्रमांक 6 मध्ये मौलाभाई कुरणे यांचा एल्गार प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची वाळू सरकली। प्रभाग क्रमांक 6 मध्ये इस्माईल फरदीन कुरणे उर्फ मौलाभाई कुरणे यांच्या प्रचारास जोरदार सुरुवात झाली असून संपूर्ण वॉर्डात राजकीय खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत व धडाडीचे उमेदवार इस्माईल फरदीन कुरणे उर्फ मौलाभाई कुरणे यांनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकताच प्रतिस्पर्ध्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। मौलाभाईंच्या आक्रमक आणि थेट जनतेशी जोडलेल्या प्रचारामुळे प्रभाग 6चं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालंय। फक्त रस्ते, गटार, लाईट पुरते मर्यादित नाहीत, मुद्दे थेट सरकारवरच फोकस। मौलाभाई कुरणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की आजपर्यंत प्रस्थापितांनी नागरिकांना शासनाच्या कोणत्याही योजना प्रत्यक्षात मिळवून दिल्या नाहीयेत। केवळ आश्वासनं दिली गेली। मी मात्र निवडून येण्याआधी नव्हे तर निवडून आल्यानंतर प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणार। तरुणांना रोजगार आणि महिलांना काम हाच खरा अजेंडा। वार्डातील बेरोजगार तरुणांना नोकरी रोजगार मिळवून देणे, महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आपला ठाम संकल्प असल्याचं मौलाभाई कुरणे यांनी प्रचारादरम्यान जाहीर केलंय। मी केवळ नगरसेवक नाही तर जनतेचा सेवक म्हणून लढतोय असा थेट इशारा त्यांनी प्रस्थापितांना दिला आहे। मौलाभाईंच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून काम बोलणार या भूमिकेमुळे प्रभाग 6 मध्ये परिवर्तनाची हवा वाहू लागली आहे। याच कारणामुळे प्रतिस्पर्ध्यांचे धाबे दणाणले असून राजकीय वर्तुळात प्रभाग 6 मौलाभाईंच्या बाजूने झुकतोय का अशी जोरदार चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा उंचावण्यासाठी मौलाभाई कुरणे मैदानात उतरले असून ही लढत आता एकतर्फी होणार का याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे।